हॅलो हाय नमस्कार. मी तुमच्या सर्वांच्या ओळखीची विजया भोसले शिंदे. माझ्या मागे बघताय तुम्ही छान छान नटलेल्या तुम्हाला दिसतायत सगळ्या. आणि आता तुम्हाला जाणीव झालीच असेल मी आलीये कुठे. आपल्या ठाणे नगरीतल्या रेती बंदर असं एक ठिकाण आहे आणि आज खास दादांनी आमंत्रण दिलेलं आहे. इथे एक खूप चांगली गोष्ट मला दाखवायची आहे, कारण खारेगाव असं एक ठिकाण आहे ठाणे शहरामधलं आणि तिथे हिरा देवी अशी एक देवी आहे. खूप प्रख्यात अशी ग्रामदेवता आहे आणि त्या देवीबद्दल मी तुम्हाला थोडीशी माहिती सांगणार आहे. कारण जेव्हा वर्सोवा असं जे मुंबईचं ठिकाण आहे तिथे सगळे मच्छीमार येत होते आणि बोटीने त्यांचं जेव्हा मच्छीमारी सगळी चालू होती तेव्हा विसाव्यासाठी इथे रेती बंदरला ह्या बोटी थांबल्या आणि तेव्हा खारेगाव ह्या आपल्या गावामध्ये जेव्हा त्यांनी विसावा घेतला तेव्हा इथे देवीचा साक्षात्कार झाला. आणि अशी आपली ग्रामदेवता हिरा देवी, त्याचं मंदिर आपण बघणारच आहोत आणि त्या देवीची लवकरच इथे मानाची मिरवणूक येणार आहे, ती पण आपल्याला बघायची. आणि छान छान नटलेल्या सगळ्या आपल्या ह्या छोट्या छोट्या कोळी पण बघायच्या आहेत आपल्याला. मला काही कोळी भाषा येत नाहीये पण आज मी नक्की शिकून जाणार आहे, कारण ह्यांच्यासारखी स्माईल छान छान असं बोलतात ना, एक तोरा असतो आपल्या कोळींचा, म्हणजे कोणी नादी लागायचंच काम नाही इथे. त्यामुळे मला फार आवडतात ह्या. त्यांच्याबरोबर आता छान नाचायचंय, व्हिडिओ करायचंय आणि थोडेसे त्यांच्याशी पण आपल्याला गप्पा मारायचे. हिच्याशी पहिले गप्पा मारू. तुझं नाव काय? काय? मिष्का. नाव खूप छान आहे मिष्का. म्हणजे म्हटलं ना तुम्हाला खूप वेगळं काय काय इथे बघायला मिळणार आहे. मिष्का, आज काय आहे? तू कशासाठी आली इथे? आज काय आहे सांग. एक छान तिने सांगितलं. मिष्काने सांगितलं ती आज फोटो काढायला इथे आली आहे. बोलतात ना मुलं देवाघरची फुलं, खरंच बोलतात ते. तुम्ही कितीही त्यांना काही बोला. बरं, आज काय आहे? नारळी पौर्णिमा. मग पाऊस किती आला तरी तू भिजत भिजत नाचणार आहेस नक्की? कन्फर्म? ताई, तुझं नाव काय? साक्षी राजेश मडवी. अच्छा, तू खारेगावचीच मूळची आणि खूप नटून आलीस. आज नक्की काय? आज कलश घेतलाय म्हणजे? आज आमचा नारळी पौर्णिमेचा सण आहे आणि हा खूप उत्साहाने साजरा होतो. आणि हा आमच्या खारेगाव मध्ये खूप जोरात साजरा करतात. आणि आज नारळी पुनवाचा सण आहे त्यामुळे आज नाचायचंच आहे. आणि ताई हा सोन्याचा नारळ घेऊन आली आहे आणि त्याच्या मागची पण माहिती मी तुम्हाला लवकरच सांगणार आहे. ताई, तुझं नाव काय? दिविजा गणेश कवले. मला नावं खूप आवडलेत सगळ्यांची. दिविजा, तुझं नाव विसरली परत मी. प्रिशा ना? मिष्का. मिष्का, दिविशा, तुझं नाव? हिमाली. हिमाली. दिसतात ना सगळे छान छान नटल्यात ते. मी नाकवा, खारेगावचा नाकवा. राजू मडवी. ऐकलं, नारळ आणलाय. मला या दादांनी बरीच माहिती सांगितली आता, त्यामुळे बऱ्यापैकी मला देवीची माहिती कळली. नमस्कार दादा. पाटील दादा आलेत आपल्या बरोबर आणि खूप चांगलं भाग्य आहे की आज ह्या सगळ्यांबरोबर मला व्हिडिओ करता येतोय. ठाण्याची कन्या आहेच, पण खारेगाव मधल्या हिरा देवीची महती इथे मला आज सांगायची आहे आणि ते मंदिरही तुम्हाला दाखवायचंय. मानाची मिरवणूक लवकरच येईल. आणि दादा, पाऊस येतोय तरी पण सगळ्या नटून थटून इथे आलेत. आज नारळी पौर्णिमा आहे आणि मी नारळी पौर्णिमा सर्वांना खूप खूप शुभेच्छा देईल. खरं ही परंपरा हिरादेवी असं जरीमध्ये देवी माता असेल आणि ग्रामस्थ म्हणजे खारेगावच्या वतीने 7 प्रत्येक वर्षी नारळी साजरी करतात. नारळी पौर्णिमा हा संकल्प पुढे अगदी लोकांचा बरोबर आहे. माझी दैवत, माझा आनंद आहे आणि मच्छीमारी वाट बघत नारळी पौर्णिमा कधी आणि माझ्या समुद्रातून कधी, कारण माझं कुटुंब हा त्या व्यवसायावर असतो. बरोबर आहे. त्या माझा व्यवसाय सुरू झाला, माझा आनंद कुटुंब राहील, सगळं काय राहील. तोच एक महत्वाचा टप्पा आहे. आणि महत्वाचं म्हणजे आज सगळे आपण एकत्र आहोत. आपल्या मनातले जे बदल असतात आपण एकत्र येतो, हा आनंद वेगळा असतो. आणि आज नटून सगळे गावातल्या महिला आलेल्या आहेत, यायच्या बाकी येतात माझी, कळलं मला, समजलं का? आणि त्याला नरेश गौर घेऊन येत असं कळलं मला, म्हणून नरेश पहिल्याच आलेला आहे. सगळ्या खूप खूप शुभेच्छा देईल. बरोबर आहे. दादा या इकडे. मला दादांनी खूप छान माहिती सांगितली आता कारमध्ये, त्यामुळे मला कळलं की वर्सोवा इथे त्या बोटी यायच्या मच्छीमारीच्या, नंतर त्या बोटी इथे येत होत्या आणि तिथून मग सरळ. दादा, तुम्ही मला सांगितलं त्यामुळे मला खूप अशी माहिती कळली, पण ठाणेकरांना अजून ही माहिती नाहीये. रेती बंदरला फिरायला येतात, भरपूर सारा कचरा करतात, पण इथे पूर्ण साफसफाई ठेवण्याचं काम आमचे कोळी बांधवच करतात. त्यामुळे हे बंदर तुम्हाला स्वच्छ दिसतंय. म्हणजे फक्त इथे येऊन फोटोशूट केलं जात नाही, कारण जी परंपरा आहे इथे मच्छीमाराची, जी पहिल्यापासूनची चालत आलेली आहे दादा, ते तुम्ही आहे ना ती परंपरा अजून राखीव ठेवलेली आहे इथे. त्यामुळे तुम्हाला मुंबईला जसं वर्सोवाला तुम्ही गेलात
तिथे तुम्हाला जसा सण बघायला मिळतो तसा आपल्या ठाण्यातलं महत्वाचं ठिकाण खारेगाव, तर गावातल्या देवीचा उत्सव. आणि आज हे सगळे बघताय तुम्ही नटून थटून आपले छान कोळी बांधव इथे आलेले आहेत, तर तो सण आज बघायचा आहे. दादा आज तुम्ही कोळी आगरी हे महत्वाचं आहे, आगरी कोळी बांधव. तर दादा सगळे छान कट्टर आहेत आणि खूप सवाल नाहीच आहे, कट्टर बांधव आहेत आपले. आणि हे दादा मला खूप मनापासून आवडतात, कारण मी खूप व्हिडिओ केले आतापर्यंत. आज सकाळी पण शूटिंग चालू होतं, पण मी दादांना म्हटलं काही केलं तरी पण मी इथे येणार आहे आज आपलं खारेगाव दाखवण्यासाठी. दादा मला थोडी माहिती सांगा की आज सगळे इथे जमलेत आणि आता इथून पुढे काय सण आता इथे साजरा काय करणार आहे? ताई कसं आहे, आमचे जे मेन माणसं आहेत ना दोघी तिघे, ज्यांना खूप आमच्यापेक्षा भरपूर नॉलेज आहे त्या गोष्टीचा, ते येतात आमच्यापेक्षा. नक्कीच ते थोडं नॉलेज जास्त देतील. आम्ही काहीतरी चुकीचं देऊन त्याच्यात थोडं आपलं गावपण किंवा आपलं सणाचं काही हे होऊ नये. आता हे नगरसेवक उमेश पाटील, त्यांना पण भरपूर माहिती आहे आम्हाला, पण तरी पण आम्हाला त्या दृष्टीने थोडी कमी माहिती आहे. हे जे काही आता येतील त्यांच्याकडे तुम्ही माहिती घ्या, बरं पडेल. ते जे गुलवे आहेत त्यांना पण खूप चांगलं माहिती आहे. पण बऱ्यापैकी दादांनी तर मला खूप माहिती दिली. आणि आता सगळ्यात मोठी माहिती काय माहितीये, तुमच्यापर्यंत प्रॉपर खबर, प्रॉपर सगळी इन्फॉर्मेशन पोहोचवण्याचं काम जे आपल्याला देणार आहेत ना त्यांच्यापर्यंत पोहोचा, ही सगळ्यात मोठी माहिती दादांनी दिलेली. त्यामुळे दादा फारच महत्वाचे आहेत. ताई काय सांगाल आजच्या सणाबद्दल? आज नारळी पौर्णिमेचा हा उत्सव आहे. हा आगरी कोळी बांधवांसाठी खूप मोठा सण उत्सव आहे, आमच्या सर्वांसाठी. आज आमचे ग्रामस्थ इथे मोठ्या संख्येने उपस्थित आहे. या आपल्या समुद्राला बोला, खाडीला बोला, जो नारळ अर्पण केला जातो यातच एक सृजनता आहे. नारळ म्हणजेच एक देवाचं प्रतीक आहे आणि या सृजनतेचा संदेश देतो आपण. याद्वारे सण उत्सव साजरे केले जातात आणि हा श्रावण महिना सण उत्सवांनीच भरलेला आहे, नटलेला आहे. आम्ही सर्व महिला भगिनी देखील इथे उपस्थित आहे. ताईंनी सांगितलेलं आहे ह्या सणाबद्दल. हा सण माहिती आहे, पण हा फक्त माझ्या मते ठाणेकरांना आहे ना, मला एवढंच माहितीये की जत्रेला यायचं, जोरजोरात त्या पिपाण्या वाजवायच्या, भरपूर गोंगाट घालायचा, भरपूर कचरा करायचा, निघून जायचं. तर त्यामुळे मी आज खास इथे आले की सण नारळी पौर्णिमेचा म्हणजे तिथे फक्त ब्रिजवरती गर्दी करणं नाही, खरा सण हा इथे बघायला मिळेल. दादांच्या हातात तुम्हाला ताट दिसतंय आणि खूप सुंदर मानाचा नारळ दिसतोय. दादा इथे पूजेला आलाय. दादा आता तुम्ही पूजा करणार आहात आणि आता तिथे समुद्र देवतेला काय अशी मागणी करणार, काय गाणं गाणार? सर्व आमच्या ग्रामस्थांच्या काय अशा अपेक्षा असतील ते पूर्ण करा आणि सुखात ठेवा सर्वांना आणि दर्या सगळ्यांनी शांती होऊन आम्हाला मच्छीमाराला परवानगी. समुद्राला जे उधाण आलेलं असतं त्या दर्या देवतेला आता दादा असं मागणं घालणार आहेत की आता बाबा तू थोडा शांत हो, आता आम्हाला मच्छीमारी करू देत. आता खूप जे पाण्याला उधाण आलेलं आहे, समुद्राला खूप जोरजोराच्या लाटा येतात ह्या पावसामध्ये, त्या थोड्या आता शांत होऊ देत आणि आता आम्हाला मच्छीमारी पुन्हा आता चालू करू देत. त्याकरता हा नारळ तिथे समुद्रामध्ये व्हायला जातो. त्याकरता सुंदर दादांनी ताटे. जय 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 मोरया. पाटील दादा इथे आलेत आणि दादा तुमच्याकडून पण मला प्रॉपर माहिती हवी आहे की आजच्या सणाबद्दल, कारण खूप लोक आहेत ना अजाणत्यापणे ना वेगळाच सण साजरा करतात, त्यांना माहितच नाहीये. त्यामुळे मी प्युअर लोकांकडे आलेली आहे प्युअर माहिती गोळा करण्यासाठी. प्युअर आगरी कोळी. हा प्युअर आगरी कोळी. असं आहे की आमचं गाव हे खाडीच्या किनारीच, बरोबर बरोबर, समुद्राला लागून. आम्ही पूर्वपारपासून आमच्या वडील पंजोबापासून समुद्राला नारायण अर्पण करतो. बरोबर आहे. हल्ली आता इथे मस्त छानशी चौपाटी झाली आहे, तर आम्ही आता इकडे चालू केलेलं आहे. बरोबर आहे. आणि मोठा उत्सवच होता. पुढच्या वर्षी अजून काहीतरी वेगळं करायची इच्छा आहे. मस्त मस्त. हा पुढच्या वर्षी मस्त मोठा कळस वगैरे करणार आणि मोठी मिरवणूक काढणार. एक नंबर. पुढच्या वर्षी मी पण अशीच वेशभूषा करून येणार आहे. त्यामुळे सण अजून जोरदार झालाच पाहिजे. अजून इथे छान छान 2-3 काकू आहेत, त्या येणार आहेत, त्याही तुम्हाला खूप चांगली माहिती देणार आहेत. आता दादानी सांगितलं आता नाचायला सांगा, आता डान्स झालाच पाहिजे.
वरती होता ना